हाय, आज आपण एक खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत आणि तो मुद्दा आहे SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. म्हणजे आपण आपली कंपनीला एक नंबरला कशा पद्धतीनं आणू शकतो किंवा आमची कंपनी एक नंबरला कशी येते. मग कन्सिडर करा तुम्ही ज्या कंपनीकडून वेबसाईट डिझाईन अँड डेव्हलपमेंटची सर्व्हिस घेणार असे तुमच्या मनात आहे, तर पहिल्यांदा ती कंपनी एक नंबरला येते का बघा. कारण ती कंपनी जर स्वतः एक नंबरला येत नसेल तर शक्यता ही आहे की त्यांनी तुमची देखील वेबसाईट एक नंबरला आणू शकणार नाहीत. ओके, मग आपण बघा इकडं आपल्याला काय काम करायचं आहे. तर आपण गुगलला सर्चला यायचं. पहिल्यांदा या सर्चला आल्यानंतर ना इथं वरच्या साईडला तुम्हाला google.com दाखवेल आणि इथं ह्यांचा हा सर्च बॉक्स असेल. मग आपल्याला काय काम करायचं आहे, पहिल्यांदा इथं वेबसाईट डेव्हलपमेंट कंपनी इन कोल्हापूर सर्च करायचं. वेबसाईट डेव्हलपमेंट कंपनी इन कोल्हापूर असं तुम्ही ज्याला सर्च कराल त्याला तुम्हाला इथं लेफ्ट साईडला बिझनेसेस नावाचं ऑप्शन दाखवेल. बिझनेसेस. ओके, आणि ह्या बिझनेसेसमध्ये जर अगदी व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर एक नंबरची जी कंपनी आहे ती आहे happyvisitors.com, जे की आमची कंपनी आहे. ओके, म्हणजे याच्यासाठी आपण कीवर्ड काय सर्च केला, वेबसाईट डेव्हलपमेंट कंपनी इन कोल्हापूर. मग लोक वेबसाईट डेव्हलपमेंट कंपनी इन कोल्हापूर सर्च करतील किंवा लोक असंही सर्च करतील. कसं, फक्त डेव्हलपमेंटला खोडतील आणि डिझाईनला येतील. म्हणजे त्यांनी सर्च काय करतील तर वेबसाईट डिझाईन कंपनी इन कोल्हापूर. मग ह्याला जरी बघितला तरी इथे एक नंबरला जी कंपनी येते ती आहे happyvisitors.comच येते, आपलीच कंपनी येते. ओके, म्हणजे आपण दोन कीवर्ड्सला टॉपला येतो. त्याच्यानंतर ना आपण इथे मी काही कीवर्ड्स लिहून काढलेत. ठीक आहे, काही लोक असं देखील सर्च करतील. वेबसाईटच्या ऐवजी तिने वेब डिझाईन कंपनी इन कोल्हापूर सर्च करतील. तर त्यावेळेला देखील happyvisitors.comच टॉपला आहे. त्याच्यानंतर ना लोक असं देखील सर्च करतील वेबसाईट डिझाईन इन कोल्हापूर, तर त्यावेळेला देखील आपलीच कंपनी टॉपला आहे happyvisitors.com. आणि लास्टला लोक वेबसाईट वेब डिझायनर इन कोल्हापूर सर्च करतील, त्याला देखील आपलीच कंपनी टॉपला आहे. मग बघा आपली कंपनीकडं म्हणजे एवढे चांगले कस्टमर्स आहेत आणि आपण एवढ्या चांगल्या पद्धतीनं प्रोग्रामिंग करतो की आपली वेबसाईट नेहमी टॉपला येते. मग तुम्ही कधी एखादी कंपनी जी गुगलला स्वतःला टॉपला आणू शकत नाही अशा कंपनीकडून कधी सर्व्हिस घेणार का, तर शक्यतो घेऊ नका. कारण तिने स्वतःचं स्टँडर्ड तिने प्रूव्ह केलेलं नाही आहे. तर नेहमी तुम्ही जेव्हा कधीही कुठल्याही कंपनीकडून सर्व्हिस घेणार असाल त्याला एक गोष्ट लक्षात घ्या की ती कंपनी स्टँडर्डाईज पाहिजे आणि त्यांना स्वतःचे स्टँडर्ड्सनी प्रूव्ह केलेले असायला पाहिजेत. आता हे मी माझ्या मशीनवरती दाखवले, तुम्ही एकदा तुमच्या फोनवरती देखील ह्या 4 कीवर्डसाठी तुम्ही एकदा करून बघा. पहिला आहे वेबसाईट डेव्हलपमेंट कंपनी इन कोल्हापूर, दुसरा आहे वेबसाईट डिझाईन कंपनी इन कोल्हापूर, तिसरा आहे वेब डिझाईन कंपनी इन कोल्हापूर, चौथा आहे वेब डिझाईन इन कोल्हापूर, पाचवा आहे वेब डिझायनर इन कोल्हापूर. ठीक आहे, याच्यापैकी कुठल्याही कीवर्ड्सला तुम्ही केला तर आपलीच कंपनी एक नंबरला येणार. मग बघा आता इथं आमच्या कंपनीला रिव्ह्यूज आहेत 579 आणि आमच्या कंपनीचं रेटिंग आहे 5.0, म्हणजे एक्झॅक्टली 5 रेटिंग आहे. आमच्या नंतरची जी कंपनी आहे त्याला फक्त 21 रिव्ह्यूज आहेत आणि त्याच्यानंतर जी कंपनी त्यांना फक्त 11 रिव्ह्यूज आहेत. म्हणजे 579 रिव्ह्यूज म्हणजे साधारण आपण 600 रिव्ह्यूज कन्सिडर करूया. म्हणजे 600 रिव्ह्यूज कुठं आणि फक्त 11 आणि 21 रिव्ह्यूज कुठं. ठीक आहे, म्हणजेच काय, तुम्ही ज्याला वेबसाईट डिझाईन अँड डेव्हलपमेंटची कंपनी तुमच्या स्वतःच्या कंपनीच्या वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी ज्याला सर्च करत असाल त्याला एक गोष्ट लक्षात घ्या की त्या कंपनीचं मार्केटमध्ये व्हॅल्युएशन काय आहे, रेप्युटेशन काय आहे, लोकांचं त्यांच्याबद्दल काय मत आहे, ह्या गोष्टी सगळ्या विचारात घ्या. कारण सिंपल गोष्ट आहे, तुम्ही ज्याला एखाद्या अँड्रॉइडचं ॲप्लिकेशन देखील ज्याला तुम्ही डाउनलोड करायला जाता त्याला तिथं आपण किती डाउनलोड्स आहेत, लोकांचे काय रिव्ह्यूज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघूनच मग आपण ते डाउनलोड करतो आहे आणि इन्स्टॉल करतो आहे. तसाच प्रकार आपल्याला वेबसाईटसाठी करायचा आहे. मग ही गोष्ट लक्षात घ्या की आमची कंपनी गुगलला टॉपला आहे. मग आम्ही जर टॉपला असू तर याचा अर्थ डायरेक्टली हा होतो की आम्ही आमच्या कस्टमर्सला खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतो आहे, त्याचमुळे आम्ही टॉपला आहे. मग
आम्हाला तुमची सेवा करायचा किंवा तुमचे वेबसाईट करायचा एक आम्हाला चान्स द्या, जेणेकरून आम्हाला आमची बेस्ट सर्व्हिस काय आहे हे तुम्हाला एकदा दाखवता येईल. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल. काही शंका असल्यास मला फोन करा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.